ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 124व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3, श्लोक 3. श्री भगवान उवाच. लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. हे निष्पाप अर्जुन, या मनुष्यलोकात 2 प्रकाराने होणारी निष्ठा माझ्याद्वारा पूर्वी सांगितली गेली आहे. त्यापैकी ज्ञानियांची निष्ठा ज्ञानयोगाने, म्हणजे सांख्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योगियांची निष्ठा कर्मयोगाने होते. भाषांतरे. श्री भगवान म्हणाले, हे अनघ, मी पूर्वी या लोकातील 2 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या आहेत. ज्ञानयोग अनुभविक तत्त्वज्ञानांची म्हणजे सांख्यांची व कर्मयोग योग्यांची. व्याख्या अशी आहे की अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हते, म्हणून त्यांनी समतावाचक बुद्धी शब्दाचा अर्थ ज्ञान समजला. परंतु भगवंतांनी पूर्वी बुद्धी आणि बुद्धियोग शब्दाने समतेचे वर्णन केले होते. अध्याय 2 श्लोक 39 आणि 49 इत्यादी. म्हणून येथेही भगवान ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हींच्या योगाने प्राप्त होणाऱ्या समतेचे वर्णन करीत आहेत. योग म्हणजे समत्व आपण वाचलेलं आहे. तर सांख्ययोगाने जे समत्व साध्य करायचं आहे तो ज्ञानांचा, आणि कर्मयोगाने जो समत्व जे साध्य करायचं आहे तो योगी लोकांचा योग आहे म्हणून सांगतात. इथे म्हणतात, अनघ अर्जुना, करवी आपल्या कल्याणाविषयी विचारले जाणे हेच त्यांची निष्पापता आहे. कारण आपल्या कल्याणाची इच्छा तीव्र झाल्यास साधकाची पापे नष्ट होतात. अनघ या शब्दाचा अर्थ निष्पाप, निर्मल असा आहे. ज्यांना पापस्पर्श झालेला नाही आहे त्याला अनघ, पुरुष असेल तर, आणि स्त्री असेल तर अनघा, असे हे या शब्दांचे अर्थ आहेत. लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया. पुरा म्हणजे पूर्वी मी सांगितलेले आहे म्हणून सांगतात. या ठिकाणी लोके पदाचा अर्थ मनुष्य शरीर समजावा. पहा, लोकांच्या 2 द्विधा इथे श्रद्धा आहेत म्हणून सांगतात किंवा निष्ठा आहेत म्हणून सांगतात. तर इथे लोक या शब्दाचा अर्थ शरीर असं म्हटलेलं आहे. लोके पदाचा अर्थ मनुष्य शरीर समजावा. कारण ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही प्रकारची साधने करण्याचा अधिकार अथवा साधक होण्याचा अधिकार मनुष्य शरीरालाच आहे. अशाच पद्धतीने लोकसंग्रह या शब्दाबद्दल आपण शिकणार आहोत. आध्यात्मिक अर्थ वेगळे होतात. पहा, लोक या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये जो लुक हा शब्द येतो, LOOK, लुक, त्याच अर्थाने संस्कृतमध्ये लोक हा शब्द येतो, पाहणे या अर्थाने, पश्यंती. मग इथे लोकांना सांगितलं म्हणजे जे पाहू शकतात, अनुभवू शकतात, ज्ञानी आहेत, लक्षात घ्या, त्यांच्याबद्दल इथे म्हटलेलं आहे. लोक म्हणजे जन, सगळे प्रकारचे जन नव्हे, तर जे पाहण्याची क्षमता ठेवतात अशा विशेष लोकांच्या संदर्भात, म्हणून इथे लोक म्हटलेलं आहे. तर आध्यात्मिकदृष्ट्या हा इथला अर्थ अशा लोकांचं शरीर, असे लोक इथे ज्या ठिकाणी ही आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी या सुचलेले आहेत त्यांना लोक म्हटलेलं आहे. पहा, तर त्या शरीराच्या संदर्भामध्ये 2 निष्ठा सांगितलेत म्हणून सांगतात. एक सांख्ययोग आणि दुसरा कर्मयोग. निष्ठा म्हणजे काय? अर्थात समभावाची स्थिती एकच आहे जी 2 प्रकाराने प्राप्त केली जाऊ शकते, ज्ञानयोगाने आणि कर्मयोगाने. या दोन्ही योगांचा वेगवेगळा विभाग करण्यासाठी भगवंतांनी 2 अध्यायाच्या 39व्या श्लोकात म्हटले आहे की या समत्व बुद्धीला मी सांख्ययोगाच्या विषयानुषंगाने म्हणजे 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत सांगितले आहे. आता ह्याच समत्व बुद्धीला कर्मयोगाच्या अनुषंगाने 39व्यापासून 53व्या श्लोकापर्यंत म्हणजे सांख्ययोगातच आपण कर्मयोगाचा पण विषय ऐकलेला आहे. येशा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु. पुरा या शब्दाचा अर्थ काय आहे?
या पदाचा अर्थ असा आहे की अनादिकालही होतो आणि काही क्षणापूर्वी असाही होतो. येथे या पदाचा अर्थ यापूर्वी असा आहे, म्हणजे काही क्षणापूर्वी मी सांगितलं 2 निष्ठा मागच्याच अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये. म्हणजेच मागील अध्याय ज्यावर अर्जुनाची शंका आहे, मागील अध्यायात जरी दोन्ही निष्ठा वेगवेगळ्या सांगितल्या गेल्या आहेत तरी पण कोणत्याही निष्ठेत कर्माच्या त्यागाविषयी सांगितले गेलेले नाही. म्हणून कर्मसन्याससुद्धा ह्या योगाला म्हणतात पहा, तिसऱ्या योगाला. मार्मिक गोष्ट या श्लोकासंदर्भात अशी आहे की या ठिकाणी भगवंतांनी 2 निष्ठा सांगितल्या आहेत. सांख्यनिष्ठा म्हणजे ज्ञानयोग आणि योगनिष्ठा म्हणजे कर्मयोग. जसे या लोकात 2 प्रकारच्या निष्ठा आहेत, लोके अस्मिन द्विविधा निष्ठा, तसेच या लोकात 2 प्रकारचे पुरुष पण आहेत. द्वाविमो पुरुषौ लोके. आता इथे पुरुष म्हणजे फक्त पुल्लिंगी नर फक्त नव्हे, इथे मानव समाज हा विषय इथे आलेला आहे. अध्याय 15 श्लोक 16. त्यापैकी एक क्षर आहे आणि एक अक्षर आहे. क्षर नाशवंत संसार तत्वतः आणि अक्षर म्हणजे अविनाशी स्वरूप, म्हणजे प्रकृती आणि पुरुष अशा अर्थाने इथे पुरुष म्हटलेला आहे आणि त्यात प्रकृतीलाही पुरुषच म्हटलेला आहे. पहा, क्षराच्या सिद्धी असिद्धीमध्ये, प्राप्ती अप्राप्तीमध्ये सम राहणे कर्मयोग आहे आणि क्षरापासून विन्मुख होऊन अक्षरामध्ये स्थित होणे ज्ञानयोग आहे. परंतु क्षर आणि अक्षर या दोघांपेक्षाही उत्तम पुरुष तर वेगळाच आहे, ज्याला परमात्मा या नावाने संबोधले जाते. म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये आपण सांख्ययोग शिकत असताना शिकलो की देही शरीरी, देह आणि शरीर यांच्यामध्ये तो राहणारा जो आहे तो त्याहीपेक्षा, म्हणजे प्रकृती आहे शरीर एका अर्थाने आणि पुरुष आहे देही म्हणजे आत्मा आपण म्हणू थोडक्यामध्ये. या दोन्हीपेक्षा श्रेष्ठतम काय आहे तर ते परमात्मा तत्व आहे. द्वैत कळाल्याशिवाय अद्वैत कळत नाही, ते अशा अर्थाने. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः 15वा अध्याय श्लोक 17. तर परमात्मा क्षरापेक्षा म्हणजे दोघांपेक्षाही हा उत्तम पुरुष वेगळा असतो म्हणून सांगितलेला आहे. म्हणून त्याला आत्मा नाही परम आत्मा म्हणतात, सुप्रीम. आता सोल हा शब्द अपुरा आहे आत्मा हा शब्द वर्णन करण्यासाठी. आत्मा या शब्दाला तशा अर्थाने इंग्रजीमध्ये समान शब्द नाही, पण जवळपास जाणारा शब्द म्हणू आपण. स्पिरिट म्हणतात काही जण, पण स्पिरिट म्हणजे तर भूतच असतं असं म्हणतात, सोल म्हणतात. तर इथे आत्मा ही त्याच्यापेक्षा खूप वेगळी गोष्ट आहे. तर परमात्मा क्षरापेक्षा अतीत आहे आणि अक्षरापेक्षा उत्तम आहे म्हणून शास्त्रात आणि वेदात तो पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. अध्याय 15वा श्लोक 18. अशा परमात्म्याला संपूर्णपणे शरण जाणे ही भगवन्निष्ठा आहे, भक्तियोग आहे. म्हणून क्षराच्या प्रधानतेने कर्मयोग, अक्षराच्या प्रधानतेने ज्ञानयोग आणि परमात्म्याच्या प्रधानतेने भक्तियोग आचरणात येतो. वास्तविक पाहता भगवंताचा संबंध कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्हीही योगामध्ये असतो, कारण या दोन्हीचे विधायक भगवंतच आहेत. पहा, कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्यापासून कल्याण होण्याचे विधान तर भगवंतानेच केले आहे. म्हणून कर्मयोगी आणि ज्ञानयोगी हे दोन्हीही भगवंताच्या मताचेच म्हणजे सिद्धांतांचेच पालन करतात. त्यामध्ये केवळ भगवंतांची परायणता नसते. पहा, ते सिद्धांतांचे पालन करणारे आहेत, परंतु हा भेदभाव करण्याची आवश्यकता नाही. पहा, विषय समजण्यासाठी हे सगळं आहे. भक्त हा ज्ञानी असतोच आणि कर्मयोगीही असतोच, तसंच इतर दोन्ही योगांच्या बाबतीत खरं आहे. सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठा या दोन्ही साधकांच्या स्वतःच्या निष्ठा आहेत, परंतु भगवन्निष्ठा साधकाची स्वतःची निष्ठा नव्हे. कारण की सांख्यनिष्ठेत आणि योगनिष्ठेत साधकाला मी आहे आणि संसार आहे याचा अनुभव असतो. म्हणून ज्ञानयोगी संसाराशी संबंध विच्छेद करून आपल्या स्वरूपात स्थित होतो आणि कर्मयोगी संसाराचे पदार्थ शरीरादी संसाराच्याच सेवेत उपयोगात आणून संसाराशी संबंध विच्छेद करतो. परंतु भगवन्निष्ठा यामध्ये साधकाला प्रथम भगवान आहेत असा अनुभव येत नाही, परंतु असा विश्वास असतो की स्वरूप आणि संसार या दोन्हींपेक्षा विलक्षण असे कोणते तरी एक तत्व म्हणजे भगवान आहेत. एरवीच्या आपल्या भाषेमध्ये बघायचं झालं तर आपला अहंकार असतो.
त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे ती भगवंत आहे, परमात्मा. आपल्याला वाटत राहतं की मी माझं आणि पण एका क्षणी आपल्या लक्षात येतं की हे आपल्या नियंत्रणात नाही, दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीच्या आहे. ही जाणीव म्हणजे भगवंत आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. भगवंत अनेक रूपांनी भेटतो. तर आपल्या अहंकारापेक्षा थिंग लिटिल मोर दॅन आवर इगो इज डिवाइन, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून असा अनुभव येत नाही, परंतु असा विश्वास असतो की स्वरूप आणि संसार या दोन्हीपेक्षा विलक्षण असे कोणते तरी एक तत्त्व म्हणजे भगवान आहेत. म्हणून तो श्रद्धा विश्वासपूर्वक भगवंताला मानून आपले आपणास भगवंताला समर्पित होतो. म्हणून सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठेमध्ये तर जाणणे म्हणजे विवेक प्रधान आहे आणि भगवननिष्ठेमध्ये मानणे म्हणजे श्रद्धा मुख्य आहे. आणि कर्मयोगात म्हटलं तर ते भगवंताला समर्पित करणं हे प्रधान आहे. परंतु इथे लक्षात येईल की हे सगळे योग एकच होतात शेवटी. जाणणे आणि मानणे या दोन्हीत काहीही फरक नाही. जसे जाणणे संदेहरहित म्हणजे दृढ असते, तसेच मानणेसुद्धा संदेहरहित असते. मानलेल्या गोष्टीत विचार करण्याची आवश्यकता नसते. जसे अमुक माझी आई आहे हे केवळ मानलेले आहे, पण या मानलेल्या गोष्टीविषयीसुद्धा आपणाला कधीही शंका येत नाही, कधी जिज्ञासाही होत नाही, कधी विचारही करावा लागत नाही. म्हणून गीतेमध्ये भक्तियोगाच्या प्रकरणात ज्या ठिकाणी जाणण्याची गोष्ट आली आहे तिला मानण्याच्या अर्थातच घेतले जावे. त्याचप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग प्रकरणात ज्या ठिकाणी मानण्याची गोष्ट आली आहे तिला जाणण्याच्या अर्थातच घेतले जावे. आता मुळात हे जाणणंच आहे भक्तिमार्गाने सुद्धा. मानणं म्हणजे श्रद्धा, याचा अर्थ भक्तांनी अनुभूती घेतलेली आहे हे आपल्या लक्षात येईल की मानण्याची मग त्याला गरज राहत नाही. ज्यांनी अनुभूती घेतलेली आहे तो जाणलेला असतो, त्यांनी ते जाणलेलं असतं. आणि भक्तसुद्धा आपल्या भगवंतावर श्रद्धा ठेवण्यापूर्वी त्याला पारखून घेत असतात. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे जाणणे महत्त्वाचे आहे. सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठा तर साधनसाध्य आहे आणि साधकावर अवलंबून आहे, परंतु भगवननिष्ठा साधनसाध्य नाही. भगवननिष्ठेत साधक भगवंतावर आणि त्यांच्या कृपेवर निर्भर राहतो. आता या ठिकाणी हे भेदभाव जे सांगितलेले आहेत हे केवळ पुस्तके आहेत. प्रत्यक्षात मात्र अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये याच्यामध्ये कुठलाच भेदभाव राहत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मी सांख्ययोगी नाही, मी ज्ञानी नाही, मी योगनिष्ठ नाही, मी भक्तच आहे फक्त वगैरे अशा काही कल्पना करून आपण आपल्या त्या परमात्म स्वरूपाला एका निष्ठेमध्ये बांधू पाहतो. दोन निष्ठा इथे प्रोक्ता मया नघ म्हणतात ते. हे निष्पाप अर्जुना, अशा दोन प्रकारच्या निष्ठा मी सांगितल्या आहेत, प्रोक्ता सांगितल्या आहेत ह्या निष्ठा. त्या निष्ठा ह्या समजण्यासाठी इथे समजून घेतलं पाहिजे. भगवन निष्ठेचे वर्णन गीतेत ठिकठिकाणी आले आहे. आता ही निष्ठा म्हणजे भगवंताशी असलेली निष्ठा नाही म्हणत इथे, त्याच्याबद्दल नंतर पुढे विचार येणार आहे. सांख्ययोग ही एक निष्ठा आहे आणि कर्मयोग ही निष्ठा आहे. सांख्ययोगामध्ये ज्ञान म्हणजे जाणणे प्रमुख आहे आणि कर्मयोगामध्ये पहा म्हणजे योगामध्ये कर्म प्रमुख आहे म्हणून सांगितले. म्हणजे दोन निष्ठा आहेत, एक जाणणे आणि दुसरे कर्म करणे. ह्या दोन निष्ठा आहेत या ठिकाणी. ह्या तिसऱ्या श्लोकामध्ये हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. मग 30व्या श्लोकात मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य पदाने भक्तीचे वर्णन केले गेले आहे. पुढे 5व्या अध्यायात ही दोन निष्ठांचे वर्णन करून 10व्या श्लोकात ब्रह्मण्याध्याय कर्माणि आणि शेवटी भोक्तारम यज्ञ तपसाम इत्यादी पदाने भक्तीचे वर्णन केले गेले आहे इत्यादी. आता हा एक भाग इथे समजून घेण्यासारखा आहे. ज्यावेळेला लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी भगवद्गीता लिहिली त्यावेळेला त्यांनी ती कर्मयोग प्रधान आहे, गीता कर्मयोग शिकवते असं कर्मयोगाची प्रधानता इथं सगळ्याच श्लोकांचं विश्लेषण कर्मयोगाच्या अनुषंगाने केलेले आहे. श्री प्रभुपाद भक्ती वेदांत जे आहेत त्यांनी गीता जशी आहे तशी लिहिलेली आहे, तर ती भक्तिमार्गातून त्यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोकाचं विश्लेषण हे भक्तिमार्गातून आलेलं आहे. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. ज्याचा जसा भाव आहे लेखकाचा त्या पद्धतीने त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. ज्यावेळेला गुलाब महाराजांनी गीतेचं विश्लेषण केलं, गुढार्थ दीपिका लिहिली,
तर त्यांनी गीतेचं हे गूढ सगळं आहे आणि अध्यात्म त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, या भावनेने त्यांनी गीतेचं विश्लेषण केलेलं आहे. परमात्म तत्वाची उकल करण्यासाठी उपनिषद म्हणून सांगितली गेलेली गीता, त्याच्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मार्ग सांगण्यात आलेले आहेत. हे मार्ग त्या योगापर्यंत, त्या समत्वापर्यंत घेऊन जातात, असा विषय घेऊन या ठिकाणी स्वामी रामसुखदासांनी हे संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. आपण आपलं रसायन काय आहे हे समजून घेऊन आपल्या अनुभूतीच्या पातळीवरती पहा, भासाच्या नव्हे, भास आणि अनुभूती ह्याच्यामधला फरक आपल्याला समजत असेल असं समजून मी सांगतो आहे तुम्हाला, की अनुभूतीच्या पातळीवरती आपण हे सगळं पडताळून पाहिलं पाहिजे. यातली एकतरी ओवी अनुभवावी, असं ज्ञानेश्वरी वाचल्यावर संत एकनाथ म्हणाले होते. तसं यातली ही जी गीतेतली जी काही शिकवण आहे, जे श्लोक आहेत, ते अनुभवण्यासाठी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या अनुभूतीचं क्षेत्र आहे, अवकाश आहे, ते वेगळं वेगळं आहे. माझ्या वेगळं, तुमच्या वेगळं, माझं आत्ताचं वेगळं, माझं थोड्या वेळानंतरचं वेगळं. त्याच श्लोकाची मी पुन्हा पुन्हा वाचत असताना तीच अनुभूती मला येते असं मी निश्चितपणाने म्हणणार नाही. उलट पक्षी गीतेमध्ये असे विलक्षण भाव भरलेले आहेत की दरवेळेला जितके वेळेला ती गीता वाचली जाते तेव्हा एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येते, जी मागे आपण कधीच घेतलेली नाही. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. यातलं सार समजून घ्यावा आणि जगण्यामध्ये तो रचावा आपल्या, म्हणजे आपल्या गुणसूत्रांपर्यंत हे सगळं जावं. जातं पहा, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्वभावाला औषध नाही. अर्धसत्य आहे. माझ्या स्वभावाला तुमच्याकडे औषध नाही, पण माझ्या स्वभावाला माझ्याकडे औषध असतं. तुमच्या स्वभावाला तुमच्याकडे औषध असतं, हे समजून घेतलं पाहिजे. आणि तसं जर नसतं तर वाल्मिकी झाला नसता. इथे तर आपण खूप हे अगदी सविस्तर काहीतरी शास्त्रशुद्ध मांडून बसलेलो आहे, तर तो रामला मरा म्हणत होता, शास्त्राच्या उलट बोलत होता. रामाचं नाव तर घेतलंच नाही त्यांनी, पण शुद्धी झाली, इतकी झाली की जो ते गळे कापायचे, डोकी त्यांची हे करायची, ती भूषण म्हणून हे करायची, ते त्यांच्या बोटांची माळ घालायची करून, इतका क्रूरपणाने वागणारा इसम, क्रौंच पक्षाच्या जोडीतून एखादं नराला त्या बाण लागला आणि थोडं रक्त आलं तर त्यांना काव्य स्फुरलं. लक्षात घ्या, इतकी करुणा मनामध्ये जागी झाली की ते थोडंही रक्त बघू शकेनात. आणि एक संत जन्माला आले, त्यांनी त्यांच्या रूपाने रामायण आपल्यासमोर असं आलेलं आहे. या पद्धतीने ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे सगळीच. मला या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचं खूपच एक अनुभूती अशी एक वाटते. ह्या सगळी इथल्या कणाकणामध्ये ती पसरलेली आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये ती तशा पद्धतीने पसरून राहू दे. शेवटी भोक्तारम यज्ञ तपसाम इत्यादी पदाने भक्तीचे वर्णन केले इत्यादी वगैरे. पहा, प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुणच गुणात वर्तत आहेत. संपूर्ण क्रिया गुणातच म्हणजे इंद्रियातच होत आहेत. हे हार्मोन्सबद्दल मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो, गुण गुणानाम वर्तन्ते. आपल्याला वाटतं की मी केलं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र ते आपल्या गुणांच्या माध्यमातून झालेलं असतं. अध्याय 3 श्लोक 28. आणि माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असे समजून संपूर्णपणे क्रियांमध्ये कर्तेपणाच्या अभिमानाचा सर्वथैव त्याग करणे ज्ञानयोग आहे. करता भावच त्यागून टाकणे. गुणच गुणांमध्ये वर्तन करत आहेत आणि जो करता करविता कोण असेल तर ते गुण आहेत. पहा, इथे आपण नेहमी म्हणतो भगवंत आहे करता करविता, पण इथे याच अध्यायामध्ये आपण हे शिकणार आहोत. 28व्या श्लोकामध्ये खूप सुंदर आहे हे सगळा विषय. शास्त्र समजून घेत असताना ते शास्त्रीय पद्धतीनेच सांगण्याची, इथे कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे भावना न आणता. लक्षात घ्या, अनेक भावनिक गोष्टी, खरा इतिहास हा बाजूला राहतो बऱ्याचदा, आणि जो लोकप्रिय इतिहास आहे तो भावनेपोटी आपण स्वीकारत असतो. तशाच पद्धतीने अध्यात्मामध्ये सुद्धा अनेक कल्पना आपण स्वीकारलेल्या आहेत भावनेपोटी, त्या खऱ्या नसतात, ते भास असतात ते. तर अशाच पद्धतीने इथे आपल्याला हा विषय येतो. गीतोपनिषदाच्या
सुरुवातीलाच भगवंतांनी सांख्ययोगाचे वर्णन करून ज्ञानयोग, नाशवान शरीर आणि अविनाशी शरीरीचे वर्णन विवेचन केले आहे, ज्याला गीता 2रा अध्याय 16व्या श्लोकामध्ये असत आणि सत पदाने संबोधले आहे. कर्मयोगेन योगिनाम वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थितीनुसार जे शास्त्रविहित कर्म समोर येईल ते त्या कर्मात किंवा त्यांच्या फलात कामना, ममता आणि आसक्तीचा संपूर्णपणे त्याग करून करणे आणि कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी सम राहणे हा कर्मयोग आहे. आपण हे पाहिलं या ठिकाणी की वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थितीनुसार जे शास्त्रविहित कर्म समोर येईल ते. आता शास्त्रविहित म्हणजे बऱ्याचदा लोक सांगतात की जे पोत्यांमध्ये लिहिलेलं आहे, तुझा हा वर्ण आहे तर तू हे केलं पाहिजेस. कुंडली काढतात, कुंडलीमध्ये ते अमुक वर्ण असतो, तमुक वर्ण असतो वगैरे. आता इथे वर्णाच्या संदर्भामध्ये गीतेंनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्वा, मी 4 वर्णांची निर्मिती केलेली आहे. गुण, कर्म, विभागशः, गुण आणि कर्मांच्या विभागानुसार. म्हणजे तुझा वर्ण कोणता आहे हे महत्त्वाचं नाही, तुझे गुण आणि तुझी कर्म काय आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि तू जे पत्करलेस, असं कुंभाराचं काम असेल तर ते तुझं शास्त्रविहित कर्म आहे, ते तू पत्करलेलं आहेस. व्यवसाय काय पत्करला थोडक्यामध्ये. आणि तो अशा पद्धतीने आसक्तीरहित, कामनारहित, ममतारहित होऊन करत राहणं हा कर्मयोग आहे असं म्हटलेलं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी व्यावसायात्मिका बुद्धी म्हणजे स्वधर्माचं पालन करत असताना एकतर ती मुळात स्वधर्माचंच पालन करते. स्वधर्म ठरलेला आहे, काय आहे तो. माझा वेगळा, कावळ्याचा वेगळा, गाईचा वेगळा, चिमणीचा वेगळा, आणखीन माझ्या कुठल्या मित्राचा वेगळा, माझ्या घरच्यांचा वेगळे प्रत्येकाचे. एक व्यक्तिनिष्ठा आहे हा विषय, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर तो ठरणं फार महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये. आणि मग त्याचा पाठपुरावा करणं, यश येऊ दे नाहीतर अपयश येऊ दे, हे फार महत्त्वाचं असतं. ही गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण सांगतात. भगवंतांनी कर्मयोगाचे वर्णन 2ऱ्या अध्यायाच्या 47व्या आणि 48व्या श्लोकात प्रामुख्याने केले आहे. त्यातही 47व्या श्लोकात कर्मयोगाचा सिद्धांत सांगितला आहे आणि 48व्या श्लोकात कर्मयोगाला अनुष्ठानामध्ये आणण्याचा विधी सांगितला आहे. पहा, परिशिष्ट भाव असा आहे की यातला कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्हीही निष्ठा लोकात असल्यामुळे लौकिक आहेत. लोके अस्मिन द्विविधा निष्ठा, म्हणजे आपल्या शरीरात आहेत ह्या निष्ठा. एकच मनुष्य ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि भक्तियोगी असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. जसे कौरव आणि पांडव आपणच आहोत, तसेच ज्ञानी, भक्त आणि कर्मयोगीसुद्धा आपणच आहोत, हे समजून घेतलं पाहिजे. कर्मयोगात क्षरची म्हणजे संसाराची प्रधानता आहे आणि ज्ञानयोगात अक्षर म्हणजे जीवात्माची प्रधानता आहे. क्षर आणि अक्षर दोन्हीही लोकातच आहेत. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरक्षर एवच. अध्याय 15 श्लोक 16. म्हणून कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्हीही लौकिक निष्ठा आहेत. जीव आणि जगताला प्राधान्य देण्यानेच या 2 निष्ठा झाल्या आहेत. तर जीव आणि जगत यांना प्राधान्य न देता केवळ परमात्म्यालाच प्राधान्य दिले तर 2 निष्ठा होणार नाहीत, तर केवळ अलौकिक भगवन्निष्ठा आणि भक्तीच होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता भगवन्निष्ठा एक प्रवास आहे. अध्यात्म म्हणजे व्यष्टीकडून समष्टीकडे, समष्टीकडून सृष्टीकडे आणि सृष्टीकडून परमाष्टीकडे किंवा पारमेष्टीकडे जाण्याचा हा प्रवास आहे. एक व्यक्ती विकसित होत होत समाजाचा भाग बनते. एक समाजाचा घटक होत होत ती व्यक्ती सृष्टीचा भाग बनते आणि सृष्टीचा भाग बनता बनता पारमेष्टी म्हणजे कॉस्मॉस, संपूर्ण विश्वच ज्याला भगवंत म्हटलेलं आहे, त्या शब्दाला पुढे समग्र असं म्हणून हाक मारतात. स्वतःला समग्र म्हणतात. इथे मी शब्दसुद्धा मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, याचा अर्थ इथे आध्यात्मिक नव्हे, पण पुढे ज्यावेळेला मी म्हणतील भगवंत त्यावेळी त्याचा अर्थ समग्र असा आहे, विश्व असं आहे. आणि हे विश्व निर्माण करून उरलेला जो काही आणखीन भगवंत आहे ते सगळंच त्याच्यामध्ये आहे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकूण अस्तित्व ज्याला म्हणतात त्याला परमात्मा इथे म्हटलेला आहे. आणि ते ज्याची भक्ती करायची आहे, जो मय व्हायचा आहे ते परमात्मामय आहे. आणि तो परमात्मा म्हणजे समग्र सर्व काही.
अशा पातळीची भक्ती इथे अपेक्षित आहे. लौकिक निष्ठा, कर्मयोग, ज्ञानयोग यात साधकाचा आपला उद्योग मुख्य असतो. तो साधनेत आपला पुरुषार्थ मानतो, परंतु जेव्हा साधक भगवंताचा आश्रय घेऊन साधन करतो, स्वतःचा उद्योग मानित नाही, मुख्य मानित नाही, तेव्हा त्याची नित्य अलौकिक अशी तेव्हा त्याची नित्य अलौकिक होते. कारण भगवंताचा संबंध झाल्याने सर्व अलौकिक होते. जोपर्यंत भगवंताचा संबंध होत नाही तोपर्यंत सर्व लौकिकच असते. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भगवंताशी संबंध तर नित्यच आहे, पण नित्य त्याची जाणीव नित्य नाही आहे. त्याची जाणीव नित्य असणं हा भाग इथे त्यांनी सांगितलेला आहे. आता आणखीन एक भाग या ठिकाणी आहे की जो साधनेमधला पुरुषार्थ आहे, म्हणजे या ठिकाणी साधक महत्त्वाचा आहे. कशामध्ये? कर्मयोग आणि ज्ञानयोगामध्ये. परंतु एक गोष्ट लक्षात येईल, म्हणजे खरोखर लक्षात येईल आपल्या, रामानुजन होते जगातले मोठे गणितज्ञ होते आणि त्यांनी इतक्या काही प्राचीन वैदिक गणितांच्या त्यांनी उकल करून ठेवल्या होत्या आणि ते जाता जाता काही गणितं घालून घ्यायची, कम्प्युटरवरती अजून सोडवत आहेत आणि त्यांना एक गणितं सोडवायला कम्प्युटरला 10-10, 12-12 वर्ष लागतात. अशी गणितं ते रामानुजन घालून गेले. त्यांना विचारलं की हे कसं आहे, हे कसं काय तुम्हाला हे सगळं जमतं? आता ज्ञानामध्ये ज्ञानी जर श्रेष्ठ असेल, तो स्वतःचं साधन जर श्रेष्ठ असेल, तर मग हे उत्तर यायला नाही पाहिजे जे रामानुजन यांनी दिलं. ही सेड माय मदर ब्लीड्स मॅथमॅटिक्स. माझी आई, काली आई जी आहे ना, तिच्यातून वाहतं म्हणतात ते गणित. माझं काही नाही ह्यामध्ये. लता मंगेशकरला विचारलं की तुम्ही काही नोट्स, काही विषय, काही असे इतक्या छान गाण्यामध्ये लावता, तुम्ही हे कुठून येतं? तुम्ही कुठे शिकला ते सगळं? म्हटलं मी कुठून नाही शिकले, हे सगळं तिथून येतं. म्हटलं हे देवाची ही देणगी आहे मला, ईश्वराची. हे यात माझं काही कर्तृत्व नाही. खऱ्या ज्ञानी माणसाला हे माहीत असतं की त्याचं कर्तृत्व नसतं आणि खऱ्या कर्मयोग्यालाही माहीत असतं की त्याचं काही कर्तृत्व नसतं. ज्ञानी आणि कर्मयोगी जर भक्त नसतील तर ते त्या पातळीपर्यंत जाऊच शकत नाही. त्यामुळं हे वेगळं वेगळं इथे कर्मप्रधान असताना तिथे तो कर्ताप्रधान आहे. ज्ञानामध्ये सुद्धा कर्ताप्रधान आहे आणि भक्तीमध्ये कर्ताप्रधान नाही आहे. इथे तर अर्जुनाच्या विषयी बोलतो आहे, पण त्यांनी निवडलं आहे भगवंताला, तो इथे तो प्रधान आहे. एका अर्थाने पाहिलं तर हे सगळे शब्दाचे छळ आहेत. अनुभूती वर्णन करता येत नाही शब्दामध्ये, हे लक्षात घेतलं पाहिजे. ती फक्त अनुभवता येते गोष्ट. त्यामुळे ह्या चक्रामध्ये पडू नका. आणि ह्या श्लोकाशी खरं सांगायचं तर याचा संबंध अशा अर्थाने येतो, निष्ठा कुठल्या आहेत? 2 निष्ठा ज्या सांगितल्या त्या योगाच्या दृष्टीने, सांख्ययोगाच्या दृष्टीने ज्ञान ही निष्ठा आहे आणि योगीच्या दृष्टीने कर्म ही निष्ठा आहे, हे ते सांगतात. पहा, म्हणून कोणाला वाईट समजू नये, कोणाचे वाईट इच्छू नये आणि कोणाचे वाईट करू नये, म्हणजे कर्मयोग आरंभ होतो. माझे काही नाही, मला काहीही नको आणि मला आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही, हे सत्य स्वीकार केले तर ज्ञानयोग आरंभ होतं. आता मुळात मीच जिथे नाही तिथे मला, माझं, माझ्यासाठी वगैरे, आणि हे सत्य स्वीकारण्याचाही काही प्रश्न शिल्लक राहत नाही. काही गोष्टी काही वेळेला खूपच उथळ वाटू लागतात. पहा, कोणाला वाईट समजू नये, कोणाचे वाईट इच्छू नये आणि कोणाचे वाईट करू नये, म्हणजे कर्मयोग आरंभ होतो इथे म्हणतात. आणि माझे काही नाही, मला काहीही नको आणि मला आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही, हे सत्य स्वीकारले गेले तर ज्ञानयोग आरंभ होतो म्हणतात. आता मला माझ्यासाठी किंवा माझं हा विषयच नाही आहे इथे, किंवा मला दुसऱ्यासाठी काही करायचं आहे हा पण विषय का. कर्मयोगाचा आरंभ आहे. त्या फळाच्या अपेक्षेशी जोड, संकल्प आणि कामनेचा त्याग करणं, ते भगवंत सांगतील पुढे कर्मयोगाचा आरंभ कुठे होतो. इच्छा मनामध्ये ठेवून काम करू नका म्हणतात ते आवश्यक आहे म्हणून करा, कर्तव्य आहे म्हणून करा, स्वधर्म आहे म्हणून करा. हा सरळ विषय आहे. माझ्यासाठी
आता एखादं इथे म्हटलं तर कुणाचे वाईट इच्छू नये, कुणाचे वाईट इच्छू नये, बरोबर आहे की नाही? एखादी मानवतेची जर शत्रू असलेली व्यक्ती असेल, एखादी व्यक्ती, तिला काही वैद्यकीय ज्ञान नाहीच आहे, ती डॉक्टर पण नाही आहे, पण गर्भपात करत फिरते, अशा व्यक्तीचं समाजाने वाईट चिंतू नये का? त्या व्यक्तीचं वाटोळं व्हावं ह्याची चिंता केली पाहिजे. एखादा सैनिक सीमेवरती असेल, एखादा इथे नेता भ्रष्टाचार करत असेल, एखादा प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचार करत असेल, तर त्यांचं वाईट न चिंतनं म्हणजे कर्मयोग आहे म्हटलं तर शिवाजी महाराजांचं काम कधीच झालं नाही असं म्हणायला लागेल. कारण त्यांनी मानवतेच्या शत्रूंच्या विरोधामध्ये आपला आरंभ केला आणि त्यांचं वाईट चिंतलं, अफजलखानाचं पोट फाडायचं हे ठरवलंच होतं, लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कल्याण नाही चिंतलेलं, तर कसल्याही भ्रमात राहू नये. दुसरी गोष्ट इथे सांगतात की ज्ञानयोगाचा आरंभ होतो केव्हा? मी माझं वगैरे काय केलं तर मुळात मी माझेपणा नष्ट झाल्यानंतर, मी माझेपणा नष्ट झाला, विवेकच तिथे आहे. हा लक्षात घ्या, मूळ मुद्दा तो आहे. सत काय आणि असत काय आहे. इथे मी असत आहे माझं शरीर म्हणून मांडलं तर, आणि मी सत आहे जर आत्मा म्हणून मांडलं तर, देही म्हणून मांडलं तर, हा विवेक जर नसेल तर ज्ञानाचा आरंभ व्हायचा प्रश्नच येत नाही, लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी या ज्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजेत, तर ती पद्धत इथे त्यांना निष्ठा म्हणून ओळखणं, त्यांना जाण्याचे मार्ग म्हणून ओळखणं, ते दोन्ही एकत्रसुद्धा तुम्ही जाता येईल. म्हणजे मी अमुक ठिकाणी जाताना थोडं शिदोरी बांधून घेऊ का, आणि मग थोडं पाणी पण घेतलं चालेल का? तर दोन्ही पण घेतलं तरी चालेल. आणखीन तिसरं भक्तिमार्ग जरी असेल तरी चालेल, जास्त चांगला आहे. या पद्धतीने पुढे सरकत राहिलं पाहिजे. हा भेदभाव गीता करत नाही स्वतः, हे लक्षात घेतलं पाहिजे. 2 निष्ठा सांगितलेत, 2 मार्ग सांगितलेत, इतकाच याचा इथे अर्थ आहे. ओम परमात्मने नमः.